नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, परंतु हा बालेकिल्ला खरंच अजूनही मजबूत आहे का? की काही लोकांनी स्वतःला इतकं मोठं समजायला सुरुवात केली आहे की त्यांनी थेट कायद्यालाच आव्हान दिलंय. एक माणूस पांढरे कपडे घालणारा, चेहऱ्यावर आत्मविश्वास नाही तर सरळ अहंकार आणि स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा, आणि फक्त तेवढंच नाही तर स्वतःला थेट भगवान श्रीकृष्णाचा अवतार सांगणारा हा साधा माणूस होता का? की लोकांच्या श्रद्धेवर राज्य करणारा एक सिस्टम होता? हा तोच अशोक खरात भोंदू बाबा आहे का? की ज्याच्याकडे मोठमोठे नेते, अधिकारी आणि श्रीमंत लोक जात होते. लोक त्याच्याकडे का जात होते? उपचारासाठी की त्यांच्या भीतीवर उपाय मिळवण्यासाठी? तो लोकांना ऊर्जावर्धक जेल देतो असं म्हणायचा, पण खरंच ते जेल काही विशेष होतं का? की फक्त लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याचा एक मार्ग होता? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, जर तो खरंच इतका शक्तिशाली होता तर मग 18 मार्चच्या पहाटेला नाशिक पोलिसांनी त्याला इतक्या सहज अटक कशी काय केली? काय पोलिसांना त्याच्याबद्दल आधीपासूनच सगळं माहित होतं? की अचानक काही मोठं उघड झालं आणि जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो घाबरला का? नाही, तर उलट पोलिसांनाच तो धमक्या देत होता. तुम्ही मोठी चूक करताय आणि केली सुद्धा आहे, तुमच्यावरती कोप होईल. हा आत्मविश्वास होता की लोकांना वर्षानुवर्ष घाबरून तयार झालेला एक खोटा विश्वास होता. आणि जर तो खरंच दैवी शक्ती असलेला होता तर मग त्याने पोलिसांना थांबवलं का नाही? की त्याला स्वतःलाच माहित होतं की हे सगळं एक नाटक आहे? आणि इथूनच सुरुवात होतं एक असं प्रकरण ज्यात फक्त गुन्हे नाहीत तर विश्वासाचा गैरवापर आहे, भीतीचा व्यापार आहे आणि एक असा चेहरा आहे जो लोकांसमोर देवासारखा दिसत होता, परंतु आतून काहीतरी वेगळंच होतं. 18 मार्च पहाटेची वेळ, सगळं काही शांत, आणि अचानक नाशिक पोलिसांची एक टीम एका बंगल्याकडे पोहोचते. तृप्त बाला हा फक्त एक बंगला नव्हता तर एका साम्राज्याचं केंद्र होतं. इथे येणारे लोक सामान्य नव्हते, इथे येणारे लोक होते प्रभावशाली. परंतु पोलिसांनी आत जाण्यासाठी काय केलं? त्यांनी चोर आल्याचा बनाव केला आणि काही क्षणातच अशोक खरात त्यांच्या ताब्यात होता. परंतु अटक झाल्यानंतर काय झालं? SIT कडून सलग 3 दिवस चौकशी करण्यात आली. रोज 5 ते 6 तास सतत प्रश्न आणि सतत तपास. पण तरीही तोच डायलॉग, कोप होईल तुमच्यावर. तो कोणाला घाबरत होता? पोलिसांना की स्वतःलाच धीर देत होता? आणि मग अचानक केस गुन्हे शाखेकडे का गेली? काय इतकं गंभीर सापडलं होतं? आणि इथेच येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण जेव्हा अशोक खरात चौकशीनंतर बाहेर आला तेव्हा जे दृश्य दिसले ते सगळ्यांना हादरवणारं होतं. तो सरळ चालूही शकत नव्हता. 2 पोलिसांच्या आधाराने लंगडत कणत तो गाडीकडे जात होता. आणि हा तोच माणूस होता की जो स्वतःला देव म्हणवत होता, जो लोकांना म्हणायचा की त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. मग आज त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता का येत नाही? हा पोलिसांचा दबाव होता की एक सहानुभूती मिळवण्याचा प्लॅन. मीडिया समोर उभा राहून तो एकच वाक्य बोलतो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. परंतु ते सुद्धा नीट उच्चारता येत नाही. का? त्याची ताकद संपली होती की त्याचा मुखवटा उतरला होता? आणि इथे तुमच्यासाठी एक प्रश्न उभा राहतो, जर तो खरंच देव होता तर स्वतःला का वाचू शकला नाही? आता खरी गोष्ट इथे सुरू होते. कारण अशोक खरातवर जे आरोप झालेले ते फक्त धक्कादायक नाहीत तर अंगावर काटा आणणारे आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेत. अत्याचार, जादूटोणा, जीवे मारण्याची धमकी, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि जबरदस्तीने गर्भपात. परंतु हे सगळं घडलं कसं? एका गर्भवती महिलेला मुलगा होईल असं सांगून पूजा विधीच्या नावाखाली तिच्यावरती अत्याचार, साप आणि वाघाचं कातडं दाखवून धमक्या. ही दैवी शक्ती होती की मानसिक छळ? आणि दुसऱ्या प्रकरणात एका महिलेच्या संसारातील वादाचा फायदा घेत तिला फसवलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात केला आणि त्यानंतरही आपण लग्न करू असं सांगत राहिला. हा विश्वास होता की क्रूर खेळ? लोक इतके सहज कसे फसतात की त्यांना आशेची इतकी गरज असते की ते काहीही मानायला तयार होतात? आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, दोष फक्त अशोक खरातचाच आहे की त्या समाजाचाही आहे जो अशा लोकांवरती आंधळा विश्वास ठेवतो? आणि जर इतके गुन्हे होत होते तर इतके दिवस कोणी आवाज का उठवला नाही? लोक घाबरत होते का की त्याच्या मागे काही मोठे लोक उभे होते? आणि जर हे खरं असेल तर अजून किती गोष्टी बाहेर यायच्या बाकी आहेत? आणि मग उघड झाला सगळ्यात मोठा भांडाफोड. ज्या दैवी शक्तीवर लोक विश्वास ठेवत होते ती निघाली एक बनावट खेळी. मंदिरात रिमोटवरती चालणारा रबरी साप, बनावट वाघाचं कातडं, लोकांना घाबरवून तयार केलेलं वातावरण. लोकांना वाटायचं की काहीतरी चमत्कार चालू आहे.
पण खरं तर सगळं एक प्लॅन होता. आणि इथेच आणखी एक धक्का बसतोय. चिंचोके जे बाजारात 100 रुपये किलो मिळतात तेच दैवी शक्तीचे म्हणून 1-1 लाख रुपयांना त्याने विकले. हा अध्यात्म होता की सरळ सरळ व्यवसाय? आणि जर इतकं मोठं जाळं होतं तर यात अजून कोण कोण सामील आहे? मंदिरात येणारे नेते, अधिकारी, श्रीमंत लोक ते फक्त भक्त होते की या सगळ्या खेळाचा भाग? पोलीस आता चौकशी करत आहेत. पुजारी, कामगार, जवळचे लोक सगळ्यांची चौकशी कसून सुरू आहे. म्हणजे अजून मोठं काहीतरी बाहेर येणार आहे. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत आहेत, पण उद्या जेव्हा तो सुटेल तेव्हा अजूनही मोठे गुन्हे उघड होतील. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या प्रकरणानंतर लोक खरंच जागे होतील का? की पुन्हा कोणीतरी नवीन बाबा येईल आणि लोक पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकतील? कारण सत्य एकच आहे, देव कधीच भीती दाखवत नाही, पण ढोंगी नेहमी दाखवतात. आणि शेवटी एकच वाक्य कानात घुमतंय, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. पण हा बालेकिल्ला कायम मजबूत राहणार का? की पुन्हा कोणीतरी त्याला आतून पोखरणार? जर तो खरंच देव होता तर स्वतःला का वाचू शकला नाही? मित्रांनो, एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.